रेणापूर वासियांना हात जोडून विनंती करतोय, हा माझा एकट्याचा लढा नाहीये, मी तुमच्यासाठी लढतोय. मला माहित आहे मला रोडवरतीच एका दिवशी कोणी ना कोणी संपवणार आहे, कारण खरं बोललं की इथं संपवलं जातं. कागद चिठ्ठ्या आहेत माझ्यापाशी आणि तुमच्याकडे आहेत, आणि त्या 11 दुकानदाराला वाचवण्यासाठी तुम्ही जर हे फक्त एवढं हायलाईट करून 4 वाक्य आहेत जिल्हाधिकाऱ्याला अहवाल देताय. लाजिरवाणं आहे आणि किळसवाणं सुद्धा आहे. अहो, अधिकारी म्हणून ज्या खुर्चीवरती तुम्ही बसलात त्या खुर्ची तरी निदान गरिमा राखा, त्या खुर्ची तरी इज्जत राखा. त्या खुर्चीला न्याय देण्यासाठी तुम्हाला तिथं बसवलंय, ना की काळा बाजार करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी बसवलंय. का पैसे रिटर्न करावे लागतील म्हणून हे दुकानं वाचवायचेत का? कायद्याचा आधार होऊ शकत नाही. तुमचं नेट चालू होतं, तुमच्याकडे सर्व्हर डाऊन नव्हतं, तुमच्या मशीनवर माल होता, तुम्हाला 10 दिवस एक्सटेन्शन मिळालं होतं माल वाटपासाठी, तरीसुद्धा तुम्ही माल वाटप केला नाही. ह्याचं कारण काय होतं? सगळं मनमानी, अहवाल मनमानी, सुट्ट्या मनमानी, रजा मनमानी. रजा मंजूर हो न मंजूर हो, घरी फिरायला. अहो का ह्या सगळ्या गोरगरिबाच्या धान्यातून मिळणाऱ्या पैशासाठी तुम्ही मोजमजा करण्यासाठी सुट्ट्या मारालेत का? आणि हे फार गरजेचं आहे. एवढे ट्रान्झॅक्शन जर डिसेंबरचे होत असतील तर ह्यांची मशीन कशी चालली नाही? हे बघा, अजून एक दुकान आहे का ह्यांनी 31 ट्रान्झॅक्शन केलेत डिसेंबर महिन्यामध्ये, 31 ट्रान्झॅक्शन केलेले आहेत या महोदयाने. मग मला प्रश्न पडतोय, हे सगळं असताना ऑफलाईन का माल वाटला गेला? ऑफलाईन कुणाच्या आदेशाने माल वाटला गेला? कुणाचा आग्रह होता की ऑफलाईन माल वाटप करायचा? का जिल्हाधिकाऱ्याचा तसा आदेश होता? का जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा आदेश होता ऑफलाईन तुम्ही माल वाटप करा म्हणून? तुम्ही तशी परवानगी घेतली होती का? काहीच घेतली नाही तुम्ही. ना परवानगीचा आदेश आहे, ना आदेश आहे तुमच्याकडनं, परवानगी आहे ना, तुमचं इथं सर्व्हर डाऊन आहे किंवा तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. हे सगळं ह्याच्यामध्ये क्लिअर होतं आहे. जर तुमची इंटरनेट कनेक्टिव्हिटी तुमच्याकडे नव्हती, तुमच्याकडे सर्व्हर डाऊन होतं, तुमच्याकडे तुमच्या मशीनवर डाटा आला नव्हता, तर मग तुमचे डिसेंबर महिन्याचे ट्रान्झॅक्शन झालेच कसे? डिसेंबर महिन्याचे ट्रान्झॅक्शन झालेच कसे? हा देखील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे इथल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना लक्ष द्यावं, इथल्या विभागीय आयुक्तांनी लक्ष द्यावं. आम्ही विभागीय आयुक्ताकडे पण जाऊन बसणार आहे, त्यांना पण हे विचारणार आहेत, नेमकं वाचवायचं आहे कुणाला? तुम्हाला वाचवायचे दुकानदारांना वाचवायचे का? का आता दुकानदार सापडलेत म्हणजे तुम्ही सापडणार? म्हणजे दुकानदाराला जर पकडलं गेलं, दुकानदारांवर तर कारवाई झाली, मग दुकानदार तुम्हाला अडकवणार म्हणून तुम्ही दुकानदाराची बाजू घेताय. कशामुळे बाजू घेताय? कारण काय तर ते तरी क्लिअर करा. आम्ही घसाकवटा करून तुम्हाला सांगतोय की बाबा या डिसेंबर 2025च्या मालामध्ये यांनी भ्रष्टाचार केला आहे, भ्रष्टाचार करून त्या काळा बाजारमध्ये तो माल विकला गेला आहे. अनेकाचं आता मला जिल्हाधिकाऱ्याच्या DOC अधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की आम्ही तिथल्या लाभार्थ्यांना विचारूयात की आम्ही तुम्हाला डिसेंबरचा माल दिलाय का नाही दिलाय. एकतर बघा, लाभार्थी अधिकतर जे आहे ते एवढं काही लक्ष देत नाही तर आपल्याला माल कुठल्या महिन्याचा आला किंवा कुठल्या महिन्याचा नाही आला. आणि कधी ते पावती विचारत नाहीत मशीनमधून. पावती देणं बंधनकारक असताना देखील दुकानदाराला ते पावती विचारत नाहीत, तर मग माल हे कसं विचारतील? हा देखील प्रश्नच आहे की. माझं मत इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना अजूनही सांगतोय मी, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, सगळे पुरावे आहेत आणि क्लिअर होतंय की मनमानी कारभार करून हे जे ऑफलाईन वाटप म्हणतायत ना, ते ऑफलाईन माल वाटप केला नाही यांनी, तर तो माल काळ्या बाजारामध्ये विकलाय. डिसेंबरचा माल ऑफलाईन म्हणायच्या नावाला कुणाला 2 किलो कुणाला 5 किलो असा देऊन फक्त नावाला ऑफलाईन माल दिला यांनी. आणि बाकीचा कट्ट्याचा जो अपार आहे, 1700, 1800, 1900 कट्ट्याचा जो अपहार केलेला आहे तो क्लिअर होतोय कागदपत्रामध्ये. मग एवढा असताना तुम्ही कारवाई का करत नाही? कुणाचा दबाव आहे तुम्हाला? राशन दुकानदारांचा दबाव आहे का तुमच्यावरती? का दुकानदार या तालुका पुरवठा अधिकाऱ्याला म्हणतायत जर तुम्ही आम्हाला आमच्यावर कारवाई केली तर आम्ही तुमचं सगळं खाल्लं पेल्याला बाहेर काढू म्हणून? काय चाललंय? गरिबाच्या ताटातलं अन्न खायचं
अहो गरिबाच्या तोंडातला घास तुम्ही पळवताय आणि आमच्यासारख्या एखाद्या पत्रकाराने आवाज उठवला की मग त्याला मारण्याची, जिवे मारण्याची सुपारी देताय. एवढे निर्लज्ज कसे झाले हो अधिकारी? अहो जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. हे सगळे कागद चिठ्ठे आहेत माझ्यापाशी आणि तुमच्याकडे आहेत. आणि त्या 11 दुकानदाराला वाचवण्यासाठी तुम्ही जर हे फक्त एवढं हायलाईट करून 4 वाक्य जिल्हाधिकाऱ्याला अहवाल देताय, लाजिरवाणं आहे आणि किळसवाणं सुद्धा आहे. अहो अधिकारी म्हणून ज्या खुर्चीवरती तुम्ही बसलात त्या खुर्ची तरी निदान गरिमा राखा, त्या खुर्ची तरी इज्जत राखा. त्या खुर्चीला न्याय देण्यासाठी तुम्हाला तिथं बसवलंय, ना की काळा बाजार करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी बसवलंय. दादागिरी, गुंडशाही आणि हुकुमशाही कुणामुळं, कशामुळं आणि कुणाच्या दबावामुळं, ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. जन्मंतक ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत जाणार आहे. यामधला अधिकारी जरी समजा याच्यामध्ये मिली बघत असेल तर अधिकारी देखील यामध्ये कसूरबाज आहे. अधिकारी देखील तेवढाच दोषी आहे. का त्यांनी लक्ष ठेवलं नाही? मी विजिट बुक मागतोय, अजून मला विजिट बुक जे विजिट बुक जे आहे ती एका दुकानदाराने देखील मला दिलं नाही. आणि पुन्हा आम्हाला वरून म्हणायचं आम्हाला राशनच्या दुकानात परवडत नाही, आम्हाला किती त्याचं मानधन आहे. अहो सोडून द्या की मग दुकानं. उगत होतात का बंगल्यावर बंगले? उगत होतात का हॉटेलावर हॉटेल? कुठून आली तुमच्याकडे संपत्ती ही सगळी? ही संपत्ती आली गरिबाचं धान्य चोरून, गरिबाच्या तोंडचा घास पळवून, काळा बाजारामध्ये माल देऊन ही सगळी संपत्ती गोळा केलेली आहे. अशी तशी नाही. पत्रकाराला सुपारी द्यायला कुठून पैसे येतात? कुठून येतात पैसे? का 2-3 हजाराच्या मानधनावर सगळं भागतंय? हे बघा, मी तुम्हाला सांगतोय, लवकरात लवकर विनंती करतोय, इथल्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यानं या सगळ्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि यांच्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. आणि रेणापूरकर वासियांना हात जोडून विनंती करतोय, ही माझा एकट्याचा लढा नाही आहे किंवा माझं राशन रेणापूर शहरातल्या एखाद्या राशन दुकानावर आहे असं बी नाही आहे. तिथल्या रेणापूर शहरातल्या 11 दुकानाचा एकाचा बी लाभार्थी, राशनचा लाभार्थी नाही आहे मी. हे फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही पुढे या. नागरिकांना आव्हान करतोय मी, तुम्ही पुढे या. तुम्हाला डिसेंबरचा माल दिला का नाही दिला अशा तक्रारी तुम्ही तहसीलमध्ये द्या. अहो ह्या लोकांना वाचवण्यासाठी, ह्या लोकांना 11 दुकानातल्या लोकांना वाचवण्यासाठी जर अधिकारी पुढे येत असेल, जी चौकशी करायला लावली होती तहसीलदारानं, जी कमिटी स्थापन केली होती ती कमिटी जर पुढे येत असेल, मग ह्यांचा हिस्सा किती गेला? पुरवठा अधिकाऱ्याला हिस्सा किती होता? कुठल्या दुकानदाराकडून किती पैसे घेतले? पैसे घेतले म्हणून अधिकाऱ्यांना हे दुकानं वाचवायचेत का? का पैसे रिटर्न करावं लागतील म्हणून हे दुकानं वाचवायचेत का? कायद्याचा आधार होऊ शकत नाही. तुमचं नेट चालू होतं, तुमच्याकडे सर्व्हर डाऊन नव्हतं, तुमच्या मशीनवर माल होता, तुम्हाला 10 दिवस एक्सटेन्शन मिळालं होतं माल वाटपासाठी, तरीसुद्धा तुम्ही माल वाटप केला नाही. ह्याचं कारण काय होतं? ह्याचं कारण फक्त एक होतं की तो तुम्हाला माल काळ्या बाजारामध्ये विकायचा होता, काळ्या बाजारामध्ये माल तुम्हाला द्यायचा होता आणि त्यातनं मिळणारे पैसे तुमच्या संसाराला, तुमच्या घरात आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करायची होती. कृपा करून रेणापूरवासियांना हात जोडून विनंती करतोय, हा माझा एकट्याचा लढा नाही आहे, मी तुमच्यासाठी लढतोय. मला माहीत आहे मला रोडवरतीच एका दिवशी कोणी ना कोणी संपवणार आहे. कारण खरं बोललं की इथं संपवलं जातं, ती रीत आहे. आणि खरं बोललं की सगळ्याला झोंबलं जातं, हीही आपल्या महाराष्ट्राची रीत आहे. आणि मी खरं बोलणार, शेवटपर्यंत मी खरं बोलणार आणि शेवटपर्यंत ह्या लोकांच्या, ह्या काळ्या बाजार करणाऱ्या लोकांना अंकुश आणण्याचा प्रयत्न करणार, ह्यांच्या विरोधात बोलणार. का तर यांनी गरिबाचं धान्य काढलं आहे आणि मी ते धान्य खाऊ दिलं जाणार नाही. याच्यामध्ये अधिकारी, मला अजून मला एक सांगायचं राहिलं आहे, अधिकारी फक्त रजेचा अर्ज देतो आणि 2-2 दिवस गायब होतो पुरवठा अधिकारी, तालुका पुरवठा अधिकारी. नेमकं वाचवायचं आहे कोणाला? मग तुम्हाला काय बंधन नाहीत का? तुम्हाला ज्या सेवेसाठी खुर्ची दिलेली आहे त्या खुर्चीमध्ये तुम्ही महिन्यातले फक्त 10 ते 15 दिवस त्या खुर्चीत बसता. मग सर्वसामान्याने जायचं कुणाकडे?
रेणापूरच्या तहसीलदारांना देखील माझी विनंती आहे, नेमकं कुणाच्या भरोशावर चालू आहे तहसील? का तहसील चालवणारा दुसरा आका कोण आहे? का ह्या सगळ्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे पुढं आला पाहिजे. सगळं मनमानी, अहवाल मनमानी, सुट्ट्या मनमानी, रजा मनमानी, रजा मंजूर हो न मंजूर हो, घरी फिरायला. अहो का ह्या सगळ्या गोरगरिबाच्या धान्यातून मिळणाऱ्या पैशासाठी तुम्ही मोजमजा करण्यासाठी सुट्ट्या मारालेत का? हे थांबवा आणि थांबलं गेलं पाहिजे. इथंच नाही, शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या कायद्याने टोकापर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न आहे. कायद्याने इथले मंत्री असतील, अन्नपुरवठा मंत्री असतील, आयुक्त असतील, विभागीय आयुक्त असतील, यांच्याकडे जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ही सगळा प्रकार, सगळा घटना त्यांच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी बोलत राहणार, शेवटपर्यंत बोलत राहणार आणि अन्यायाला वाचा फोडणार, ह्या भ्रष्टाचाराला वाचा फोडणार, तरच जन्मंतक थांबेल. परत एकदा विनंती करतोय, हे सगळं थांबवा. धन्यवाद.